हा शाळेतून मेसेज आलाय. कसला? उद्यापासून शाळा सुरू होणार आहे. खरंच काय? हा. आलं मेसेज तसा? हो. नाही का? काय लिहिले? उद्यापासून शाळा चालू होणार. बरं झालं बाबा. मला वाटलं शाळा आता तुझी महिना लागतोय की 1.5 महिना लागते, आम्हाला तेच वाटलं होतं. एवढं झाले, एवढं लोक तुझी शाळा चालू आहे. मेसेज आला त्याच्या सरांचा, चालू झाले. हा ते पाठवून द्या मुलांना. हा ना. केल्यापासून जमलं. चौकशी करतो आली तर मग मला वाटलं पण नव्हतं एवढं नवीन चालू. त्यांनी आता ते सगळं चेंज केलं असेल ना, त्याच्यामुळे त्यांनी मग आता ते पोरांचं नुकसान नको व्हायला ना. त्यांना पण काळजी आहे की नाही पोरांची. मला पण किती टेन्शन आलं होतं. म्हटलं आता याचा अभ्यास राहिला, आता हप्ताभर झाला तू घरीच आहे. एवढं मोठं तिथं म्हणजे शाळेत प्रोग्राम झाला, म्हणजे शाळा चालू होती की नाही होती. आमचे पेपर नाही होते. हा ना, तुमच्या दुसऱ्या दिवशी पेपर पण होते. 22 तारखेलाच होते. हा आता हे असं झालं, व्हायला नाही पाहिजे होतं, असं झालंय आता. नको व्हायला तू असं. आपलं व्यवस्थित जात जा. काय घाबरायचं नाही, बिंदास जायचं. बिंदास जायचं, शाळेत व्यवस्थित जायचं, व्यवस्थित यायचं. हो, काही टेन्शन वगैरे घ्यायचं नाही. मागं पुढं पहिला जाता त्याला तसंच तसंच जायचं. बिंदास घाबरायचं नाही. घाबरायचं काय नाही. हा नाही, बिंदासच राहायचं. बिंदासच राहायचं. आता तसं काय नाही, जे झालं ते होऊन गेलं. आता आता सगळं तुमचे ते कडक कायदे सगळं लावते आणि कडक कायदे असतील. शाळेत व्यवस्थित कॅमेरे लावले, व्यवस्थित कोणी बोललं तरी जायचं नाही गेटच्या बाहेर. व्यवस्थित जायचं आणि व्यवस्थितच यायचं. असं कधी झालं नाही पाहिजे होतं शाळेत, पण असं तुमच्या शाळेत झालं. नको व्हायला पाहिजे होतं. बरेच लोकांना मला विचारायचे आहे, तू पण बदलापूरला राहतो, तुझं पोरगं कोणत्या शाळेत? आणि माझा पोरगं कोणत्याच शाळेत आहे, बदलापूरच्या शाळेत. कसं आहे काय म्हणलं, बघू आता. आता शाळेचे लोक चालू नाही, होईल शाळा चालू, लगेच होईल चालू. पण शाळेचे हे झाले, तोडले, हे केले, नुकसान केलं, म्हणजे ते काही एवढं नाही केलेलं. माझ्या पोराची शाळा होईल चालू. पण बरं झालं तू आता सांगितलं, माझं पण टेन्शन गेलं बाबा. तुझी शाळा चालू होती, तू आज 8 दिवस झाला घरात येतो. अभ्यास शेवटी शाळा ती शाळा असते. शाळेतून आलं का माझं पोरं घरी येऊन शाळेतला अभ्यास वगैरे करतात. घरात राहून त्यांचं मन लागत नाही, तो लागत होतं घरात. मग शाळा असली का कसं बरं वाटतं की नाही. घरी आलं का शाळेचा अभ्यास करायचा, थोडा इकडे तिकडे खेळायचं तुझ्याचं, मग परत आपल्या कामाला लागायचं आणि दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं आहे ना. त्याच्यामुळे मला पण टेन्शन आलं होतं. मला आता मित्रांमध्ये फक्त जास्त बाहेर जायचं नाही, जास्त जायचंच नाही. तिथे तिथंच हे करायचं. काय कोणी बोलल तरी जायचं नाही, काय टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास जायचं. व्यवस्थित तिथं आहे सगळं संरक्षण ठेवलंय व्यवस्थित, कॅमेरे वगैरे आपल्या शाळेत व्यवस्थित लावले, म्हणून काय टेन्शन घ्यायचं नाही. बिंदास जायचं, बिंदास यायचं. आणि रोज मला शाळेची हिस्ट्री सांगायची, ती तुझ्या सरांनीच सांगितली मला. काय कशीला मग आता व्यवस्थित जाशील, अभ्यास वगैरे कशी ना, बिंदास जायचं, काही घाबरायचं नाही. मी पण आता मला सगळे विचारायचे की पोरांची शाळा चालू होती. आता मी पण त्याला सांगणार शाळा चालू झाली. शाळा मी उलट त्यांना माझ्या शाळा खूप चांगली आहे, खूप जुनी आहे ती. म्हणजे मला काही प्रेशर चालती तिथे स्थापना आहे. तिथे किती मोठी पोरं, म्हणजे आज तिथली शिकलेली पोरं किती मोठ्या पदावर गेलेली आहेत. असं तिथं काही एखाद्या व्यक्तीमुळे आज हे एवढं मोठं मीटर वाढले, त्याचं नको व्हायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे सगळ्यांचंच नुकसान झालं की नाही, तोच आम्ही विचार करत होतो. याच्यामुळं पोरांचं किती नुकसान झालं, त्यांची शाळा म्हणजे अभ्यास बुडाला सगळं झालं. असं न्याय तर मिळायलाच पाहिजे समोरच्याला, पण ते चुकीची गोष्ट म्हणा. पण ठीक आहे, चांगलं झालं, शाळा चालू झाली, पोरांचं मन लागलं शाळेत जायला. पोरं पण घरी काही नीट राहत नाही, तसं तुझं पण आहे. आता मी पण सांगेन शाळा चांगली आहे, ती सगळ्यांना तेच म्हणाले शाळा खूप चांगली आहे, शिकवतात वगैरे चांगले. माझा पोरगा पण तिथे शाळेत जातो तेव्हापासून हुशार झाला, चांगलं आहे. त्याला म्हणजे पहिल्यापेक्षा चांगली आहे. मला ते टेन्शन, परत लॉकडाऊन सारखं तुला घरी जायला लागतं की काय म्हणे. बरं झालं, चल जाशील ना मग शाळेला, बिंदा जायचं, घाबरायचं नाही, काय नाही. हा चालेल ना, ठीक आहे. काका रिक्षावाल्याला पण काकाला फोन करून सांगूया, घेऊन जाऊ. ठीक आहे, चालेल ना का? त्याला फोन करून सांग मग घेऊन जा. चालेल चालेल.